अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची येथील यादववाडी परिसरातील ज्ञानदीप विद्यालयामध्ये आज उत्साही वातावरणामध्ये मतदान पार पडले। कोल्हापूरच्या राजकीय पटलावरील प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या महाडिक कुटुंबाने येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासूनच शिरोली पुलाची जिल्हा परिषद मतदारसंघात सर्व बूथवर सायंकाळपर्यंत शांततेत मतदान पार पडले। शोमिका महाडिक यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधला। 95 वर्षीय सोनाबाई सत्ताप्पा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर मतदारसंघात 76% मतदान झाले। शिरोली जिल्हा परिषद पंचायत समिती व नागाव पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्या होत्या। यावेळी सकाळी ज्ञानदीप विद्यालयातील मतदान केंद्रावर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक यांनी उपस्थित राहून मतदान केले। यावेळी शोमिका महाडिक यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना 2 दिवसात शिरोली ग्रामपंचायतीकडून आपल्या सोयीबाबत व्यवस्थित काळजी घेतली का, वेळेवर चहा नाश्ता जेवण मिळाले का असे विचारताच अधिकारी भारावून जात आजवरच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी सोय कोणत्याच ठिकाणी झाली नाही, अंघोळीपासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टी वेळेवर मिळाल्या असे अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन ही महाडिक यांनी केले। या मतदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका 95 वर्षीय वयोवृद्ध महिला सोनाबाई सत्ताप्पा पाटील यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे चालणे शक्य नसतानाही इतरांच्या मदतीने खुर्चीवरून येत जिद्दीने कन्याशाळा क्रमांक 1 या मतदान केंद्रावर येऊन लोकशाहीवरील निष्ठेपोटी आपला मतदानाचा हक्क बजावला। उपस्थित सर्वांनीच त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले। यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान केंद्रावर झालेले मतदान 76% झाले। निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।